महाश्री बिराजदार दर्गनळीतून बोलते. आमच्या गावात रेशन कार्ड आहेत, पण सगळे म्हणजे तुटके फाटके आहेत. ते झेरॉक्स काढलं तरी नीट त्याचं झेरॉक्स येत नाही आहे. त्याच्यामुळं खूप अडचण आम्हाला येते. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादं बांधकाम विभागाचं आम्ही नोंदणी करायला गेलं तर तिथं म्हणजे आधार कार्ड रेशन कार्डच चांगलं दिसत नाही आहे. आणि त्यामध्ये नवीन आलेले मुलांचे, नवीन लग्न झालेल्यांचे नावसुद्धा नसते. ऑनलाईनला मागील 4-5 लोकांचे नाव असते त्याच्यावरच आम्हाला रेशन कमी प्रमाणात भेटते. सध्या म्हणजे एखाद्या कुटुंबात 10-15 व्यक्ती असले तर नवीनचं नाव लवकर घेतलं जात नाही. जुन्याचं म्हणजे मयत झालं तर लगेच कट करतात. रेशन कार्ड नसल्यामुळं मुलांच्या शिक्षणास अडथळा येतो. आणि महात्मा फुले योजना किंवा आयुष्यमान भारत योजना ज्यांचे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांनाच हा योजना भेटू शकतो. मग हा रेशन कार्ड नसल्यामुळं हा सुद्धा आम्हाला भेटत नाही आहे. म्हणजे गोरगरिबांना ह्याचा फायदा होत नाही आहे. अशी कधी अडचण आली का दवाखान्यात? हो, झाली आहे अशी. म्हणजे आता आमच्या गावात एकांना ॲक्सिडेंट झाला होता. SC कुटुंबातले ते होते. मग त्यांना 2 लाखाचा खर्च सांगितलं होतं ऑपरेशनसाठी. ते तर खूप गरीब होते. पण त्यांना त्या महात्मा फुले योजनामध्ये जर टाकावं म्हणलं तर त्यांच्याकडं रेशन कार्ड नसल्यामुळं ते वंचित राहिले त्या योजनेपासून. अशी अपेक्षा आहे की या गावातील महिलांना सोलापूरला जाऊन करून घ्यायचं होत नाही. एवढं म्हणजे पळापळीचं काम ह्यांना होत नाही. मग यांना घर बसल्या ठिकाणी पैसे जाऊ दे, म्हणजे मोबदला घेऊ दे, पण त्यांना रेशन कार्ड भेटणं हे माझी अपेक्षा आहे. आमचं दर्गनळी गाव आहे, दक्षिण सोलापूर. दर्गनळी गावात रेशन कार्ड मागं एकदम जुन्या काळात ते एकदा काय वाटप झाले त्याच्यानंतर नवीन कार्ड अजिबात गावात पुन्हा दुसऱ्या वेळेस ते वाटपच केलेलं नाही. कोणाकडेच आता कार्ड नाही. आणि बिनकार्डीचे सगळे काहीतरी एक नंबर ते रेशन कार्ड आपले दुकानदार ते देते, त्याच्यावरच रेशन कमी जास्त मिळते. त्याच्यामुळं कार्ड नवीन सगळ्यांना पूर्ण गावाला मिळावं. दर्गनळी गावातील रहिवाशांकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका ह्या जीर्ण अवस्थेतील तुकडे झालेल्या आहेत, म्हणजेच नसल्यात जमा आहेत. परंतु थंब लावून त्यांना राशन जरी मिळत असलं तरी आरोग्य योजनांपासून वंचित राहावं लागत आहे. त्यासोबतच शैक्षणिक सवलती, इतर शासकीय योजना यासाठी लागणारा दस्तावेज म्हणून पुरावा वापरला जातो. यामध्ये निरंतर अडचणींना सामना करावा लागत आहे. नवीन आलेल्यांच्या नोंदी होत नाहीत, मैतांच्या नोंदी कमी केल्या जातात. अशा स्थितीत दुबार रेशन कार्ड मिळावं, दुबार प्रत मिळावी यासाठी महादेवी बिराजदार यांच्या सोबतीनं आपण पाठपुरावा करत आहोत.